बद्ध आणि मुक्त यातला फरक. बद्ध हे जगाचे असतात, मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चौकशी करताना त्याची उपासना कोणती, गुरु कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करत. संतांना देहाची आठवण नसते, ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचं प्रेम कमी होणं म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणं. मी भगवंताचा म्हटलं की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे. म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असं म्हणतो. आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होतं ते आपल्याला झालं असं म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असं आपण म्हणत असतो. म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला किंवा माझ्या पोटात दुखतं असं म्हणतोस की नाही. म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे हे खरं. आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकंच. मीपणा हा आपल्यात इतका बांधलेला असतो. आपले मन विषयाच्या आनंदात रंगते म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषयच जिथे खोटे तिथे मन रंगूनही ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होतं. म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असं समजून वागावं. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय आणि ती केल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असं समजून वागावं. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झालं असं समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरिता काही तप याग वगैरे करावं लागत नाही. संसार सोडून वनातही जावं लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते मी केलं हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असं म्हणून आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावं म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे मी केलं नाही परमात्म्याच्या इच्छेने झालं असं मानलं म्हणजे मीपणा राहिला कुठे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.